भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर आपल्या आवडत्या सूर्या मार्ट मध्ये 15 जून ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान 20,000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू, निवडक माल, किफायती दर आणि शानदार गिफ्टची मेजवानी, तर सर्व काही एकाच छताखाली। मग उशीर कशाला? आजच भेट द्या सूर्या मार्ट, हनुमान नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क 83 83 43 10। सूर्या मार्ट, ग्राहकांच्या विश्वासाचं नाव। नियम व अटी लागू। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। माहुली, नागेवाडी, भाग्यनगर, नेवरीतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत मोजणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले। यावेळी ॲडव्होकेट दीपक लाड व मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाले। काय म्हणालेत ॲडव्होकेट दीपक लाड, पाहूयात आपण। मला कुणाला झोपा लागत नाहीत। दोनराम दंबडे नावाचा कुंभरगावचा शेतकरी 11 एकर जमीन जात्या, रोज सकाळ संध्याकाळी डाळ मुकून करतोय। नागेवाडीमध्ये परवा बघितलं, रानात असा हाताला दगड पण गावत नाही, 25 वर्ष दगड गोळा केलीत। अरे आता कुठतरी टेंबूचं पाणी आलं आणि आज खऱ्या अर्थानं आम्हाला सुखाचा घास मिळायला लागला आणि आमच्या तुम्ही जमिनीवरती हा डोळा ठेवला काय? हे तुम्ही खपून घेणार नाही मी। अशा अनेक या ठिकाणी मुद्दे आहेत। मग नेता कुठलाही असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, मंत्री असू दे, जाकी सराफ तुम्ही परवा विट्यामध्ये झाडं लावली, परंतु नागेवाडी पासून जर तुम्ही नेवरीपर्यंत चालत गेला असता जाकी सराफ, तर या रस्त्यावरची झाडं किती तुटणार आहे तुम्हाला कळलं असतं। त्यामुळे संवेदनशील जे काही नेते, अभिनेते, जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांनी वेदना समजून घ्या। वेदना जर समजल्या नाहीत, तुम्ही आमची चेष्टा केली तर आज शक्तीपीठ खऱ्या अर्थानं काय करेल याचं आम्ही सांगू शकत नाही। इतक्या पद्धतीने आंदोलन तीव्र आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासून बीजी काका पाटील आणि कामेरी, ताकारी, गोगाव परिसरामध्ये गस्त घातला। 200-400 लोक तिकडे आहेत। विद्याधर माडिक, विकास माडिक असतील, महेश पवार असतील, त्यांनी त्या ठिकाणी नेवरी परिसरामध्ये 100-200 तरुण उभा केलेले आहेत। आज नागेवाडीमध्ये इथले सगळे शेतकरी या ठिकाणी एकवटलेले आहेत, भाग्यनगर मध्ये एकवटलेले आहेत। आम्ही म्हणजे कुणाची या ठिकाणी काय लोक आजारी आहेत, काय लोकांची परिस्थिती सुद्धा नाही या ठिकाणी इकडे तिकडे जाण्याची, गाडीमध्ये तेलाला पैसे नाहीत, तरी सुद्धा का संघर्ष करतोय लक्षात घ्या। त्यामुळे आजपर्यंत अनेक आंदोलन आम्ही केली। पवन चक्क्यांचं आंदोलन केलं, दुष्काळामध्ये चारा छावण्यासाठी आंदोलन केलं, ही तुम्ही डोळ्याने बघितली। परंतु या आंदोलन नागेवाडीतली पेटलेली टेनगी सांगली जिल्ह्यापर्यंत आम्ही पुढे जाऊन देणार नाही, तर तिचं वनव्यात रूपांतर होईल आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण होईल, अशी भूमिका आमची आहे। 2013 हायवे ऍक्टचा अभ्यास तुम्ही केला का? हायवे ऍक्ट काय सांगतो? महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा।